ಜೋಶುವ ಯಾವ ಇವೆಲ್ಲ. ಹಲೋ ಗೈಸ್, ವೆಲ್ಕಮ್ ಬ್ಯಾಕ್ ಟು ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್. ನಿತಿನ್ ವೆಹಿಕಲ್ ಕೆಳಗಡೆ ಬೈತಿದ್ದು ಅದನ್ನು ರೆಸ್ಕ್ಯೂ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು. CHN ವಿತ್ ಆರ್ಮಿಯವರು ಇದಿಷ್ಟು ಐಟಮ್ಸ್ ಏನಿದೆ ಇಲ್ಲಿ, ಇಷ್ಟು ಐಟಮ್ನ ಎತ್ಕೊಂಡು ಇಲ್ಲಿರೋದನ್ನೆಲ್ಲ ಎತ್ಕೊಂಡು ಇವರು ಈ ಥರ मगा नोड़ो मुंदे फ्रंटली सबसे पहले आप लोग सुन लेना, आप लोग लद्दाख में घूम रहे हैं तो आप लोगों को जब लद्दाख को लद्दाख क्यों बोलते हैं वो पता नहीं चलेगा, तो आप लोगों को कुछ भी पता नहीं चलेगा। सियाचिन ग्लेशियर के ऊपर एक जवान -50 डिग्री से -70 डिग्री तक 3 महीना वहाँ पे कैसे तैनात देता है, उसके बारे में मैं आप लोगों को बाद में अच्छे से ब्रीफिंग करूंगा। ಇದು ಟೋಲ್ ಸ್ಟೇಷನ್ ಅನ್ಸುತ್ತೆ. ಬಂದ್ರು ಜೋಶುವ ಯಾವ ಇವೆಲ್ಲ. ಏನು ಹೇಳಿ ಸಾವಿರ ಟೈಮ್ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು 10:30. ಹಾಲ್ ಆಫ್ ಫೇಮ್ ಬಂದ್ವಿ. ಇದು ಈ ಕಾರ್ಗಿಲ್ ಯುದ್ಧದಲ್ಲಿ ಯಾವುದಾದ್ರು ವೆಹಿಕಲ್ನ ಯೂಸ್ ಮಾಡಿದಾರಲ್ಲ, ಸೊ ಅದೆಲ್ಲ ವೆಹಿಕಲ್ದು ಆ ಡೆಮೋ ಇಲ್ಲಾಂದರೆ ಶೋಗೆ ಅಂತ ಇಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಇದು ಟ್ಯಾಂಕರು. ಸೇಮಾ? ಹಾಂ, ಸಾರಿ. Hello guys, welcome back to YouTube channel. This is Nitin. ವೆಹಿಕಲ್ ಕೆಳಗಡೆ ಬೈತಿದ್ದು ಅದನ್ನು ರೆಸ್ಕ್ಯೂ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು. ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ ನೋಡು ಮ್ಯಾಪ್ ಸ್ಲೋ ಫೋಟೋ ನೋಡು. ಇದು ಹೇಳಿದ್ದು ಇಂಡಸ್ ರಿವರು ಪ್ಲಸ್ ಹಾಂ, ಸೊ ಅದೆರಡು ಒಂದು ಮೀಟಿಂಗ್ ಪಾಯಿಂಟ್ ಇದೆ. ಈಗ ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ತೀವಿ. ಅದು ಸಂಗಮ ಅಂತೆಲ್ಲರೂ ಬರೆದಿದೆಯಾ ನೋಡು. ಎಲ್ಲ ಕ್ಯಾಪ್ಟನ್ಸ್ ಇರ್ತಾರೆ. ಅವಾಗ ಈ ಥರ ನೋಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ಅನಂತನಾಗಿದ್ದಾನೆ, ಎಲ್ಲಿರುವೆ ಮನವ ಕಾಣುವ ರೂಪಸಿಯೇ. ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಪ್ಲೇಸಸ್ ಇದೆ, ಎಷ್ಟೆಷ್ಟು ಹೈಟಲ್ಲಿದೆ ಅಂತ. ಮತ್ತು ನೋಡಿ ಅವ್ರದ್ದು ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಂತಹ ಬ್ಯಾಗ್ಗಳು, ಮತ್ತು ಇದು ಲೋಡಿಂಗ್ಗೆ ಬುಲೆಟ್ ಲೋಡಿಂಗ್ದು. ಮತ್ತು ಇದು ನೋಡಿ ಸ್ನೇಹಿತರೆ, CHN ವಿತ್ ಆರ್ಮಿಯವರು ಇದಿಷ್ಟು ಐಟಮ್ಸ್ ಏನಿದೆ ಇಲ್ಲಿ, ಇಷ್ಟು ಐಟಮ್ನ ಎತ್ಕೊಂಡು ಇಲ್ಲಿರೋದನ್ನೆಲ್ಲ ಎತ್ಕೊಂಡು ಇವರು
ಕೆಳಗಡೆ ಬೋಟ್ಸ್ ನೋಡಿ ನೀವು ಇಲ್ಲೆಲ್ಲ. ಸೊ ಇದು ಸ್ನೋ ಹತ್ಬೇಕಾದ್ರೆ ಇದು ಮಾಡೋದು ನೋಡಿ, ಇಲ್ಲಿ ಎತ್ತಿದ್ದಾರೆ ಅಲ್ಲ ಈ ಥರ. ಮಗ ಅಲ್ಲಿ ನೋಡು ಮುಂದೆ ಫ್ರಂಟಲ್ಲಿ ಸಿಗ್ತಾ ಇರೋದು. आप सभी को मेरे तरफ से यहाँ पे झूले झूले नमस्ते। नमस्ते। आप लोग नमस्ते बोलते हैं, नमस्कार बोलते हैं, लद्दाख में झूले बोलते हैं, एक ही बात है। मेरा नाम शमीम हुसैन है। आर्मी में 22 ईयर सर्विस करने के बाद आर्मी से रिटायर्ड हूँ। इस गैलरी का नाम है कारगिल सियाचिन गैलरी। आप लोग फोटो ले सकते हैं, वीडियो बना सकते हैं, देख सकते हैं, उठा के नहीं जाना। मेरे सामने आप लोगों के पीछे जितना भी वीडियो की तरह आप लोगों को दिखा रहा है, सियाचिन ग्लेशियर के ऊपर एक जवान -50 डिग्री से -70 डिग्री तक 3 महीना वहां पे कैसे तैनात देता है, उसके बारे में मैं आप लोगों को बाद में अच्छे से ब्रीफिंग करूंगा। फिलहाल आप लोगों का फोकस जो इस जमीन के ऊपर, इसको बोलते हैं इंडियन आर्मी में टेरियन मॉडल या सैन मॉडल। इंडियन आर्मी तब बनाता है जब किसी ऑपरेशन को लॉन्च किया जाता है या उसके बाद किसी को डीप ब्रीफिंग देने जा रहा हूं, जो कि मैं अभी आप लोगों को यहाँ पे डीप ब्रीफिंग देने जा रहा हूं। कारगिल वॉर शुरू करने से पहले आप लोगों में से एक सर बोलेंगे भारत माता की, बाकी सब बोलेंगे जय। चले शुरू की जाओ। भारत माता की जय, भारत माता की जय। पहले इंडियन आर्मी और पाकिस्तान के बीच में एक एग्रीमेंट के ऊपर साइन किया गया था कि विंटर्स के टाइम पे दोनों मुल्क उस हाइट के ऊपर नहीं बैठेंगे जहां पे ज्यादा बर्फ होता है। ना तो इंडियन आर्मी ना तो पाकिस्तान के रेंजर्स, उनको रेंजर्स बुलाया जाता है। क्या बुलाया जाता है? रेंजर्स। आर्मी एग्रीमेंट के हिसाब से नीचे डाउन हुआ, मगर पाकिस्तान ने ऐसा नहीं किया। पाकिस्तान धीरे धीरे अंदर आना शुरू हो गया और हमारा कुछ पोस्ट धोखे से चोरी छुपाते ऑक्यूपाई किया। वो कौन सा पोस्ट आप लोग ध्यान से देख लेना। सबसे पहले द्रास के अंदर तोलोलिंग 5140 टाइगर हिल 4875, उसके बाद कारगिल 568 कक्सर एंड मजदार, लाल मेहता बटाली के अंदर जुबराइट, मुंटू डालू, खलुबार पोस्ट एंड यलदौर। ये पूरे का पूरा जमीन आप लोगों को यहाँ पे देखने में छोटा दिखाई देगा, बट द्रास से लेके बटाली तक अबाउट 134 किलोमीटर जमीन उन्होंने धोखे से चोरी छुपाते ऑक्यूपाई किया था। उस दौरान इंडियन आर्मी एग्रीमेंट के हिसाब से नीचे डाउन हुए थे। पाकिस्तान ने जितना भी जगह जमीन पोस्ट ऑक्यूपाई कर लिया। अब तो इंडियन आर्मी की बारी, उसको कैसे रिकैप्चर करना है, ध्यान से सुन लेना। बटाली के अंदर इंडियन आर्मी को कैसे पता चला कि हमारा पोस्ट ऑक्यूपाई हो चुका है। बटाली के अंदर एक पोस्ट है जिसका नाम है मुंटू डालू। क्या है? मुंटू डालू 506 के ऊपर एक चढ़वा था, पेट पकड़ी चढ़ाने वाला लद्दाख की सिविलियन, जिसका नाम था टाशी नमग्याल। क्या था? टाशी नमग्याल। ये जो है टाशी नमग्याल मुंटू डालू इलाके के अंदर हमेशा पेट पकड़ी ऊपर नीचे करते रहते थे। एक दिन मुंटू डालू इलाके के अंदर उसने वहां पे कुछ हरकत को देखा। वहां पे कुछ लोग हरकत कर रहे थे। पहले उसने देखा कि ये इंडियन आर्मी की पाकिस्तान आर्मी है। वहां पे उसने देखा लंबे चौड़े पठानी सूट में 8 से 10 लोग पत्थर से बंकर बना रहा था। उनको कंफर्म हुआ कि ये इंडियन आर्मी नहीं है, पाकिस्तान आर्मी है। इसीलिए फटाफट बटाली बेस में आके इंडियन आर्मी को इंफॉर्मेशन दिया जाता है, सर मुंटू डालू इलाके के अंदर कुछ हरकत हो रहा है, आप लोग देख लेना बोल के इंडियन आर्मी फटाफट एक्टिवेट हो जाता है और यहाँ पे एक पेट्रोलिंग तैयार किया जाता है। उस पेट्रोलिंग कमांडर का नाम था कैप्टन सौरभ कालिया। क्या था? नहीं सुना आप लोगों ने? मैंने बोला कैप्टन सौरभ कालिया। क्या था? कैप्टन सौरभ कालिया के साथ 5-6 जवान इंडियन आर्मी द्वारा यहाँ से पेट्रोलिंग के लिए भेजा गया। भेजा तो जाता है, वहां से एक भी जवान वापस नहीं आया। पूरे का पूरा वहां पे शहीद कर दिया पाकिस्तान वालों ने। इसीलिए फटाफट इंडियन एयरफोर्स द्वारा यहाँ पे एक ऑपरेशन लॉन्च किया जाता है। उस ऑपरेशन का नाम था ऑपरेशन सफेद सागर। ऑपरेशन सफेद सागर इसलिए नाम दिया गया क्योंकि ज्यादा हाइट होने की वजह से इंडियन आर्मी और इंडियन एयरफोर्स दोनों मिलकर उस ऑपरेशन को सक्सेसफुल बनाया। इससे पहले आप लोग सुन लेना, आप लोग लद्दाख में घूम रहे हैं, तो आप लोगों को जब लद्दाख को लद्दाख क्यों बोलते हैं वो पता नहीं चलेगा, तो आप लोगों को कुछ भी पता नहीं चलेगा। कल आप लोग दिल्ली में पहुंचने के बाद बोलेगा कि लद्दाख के अंदर पहाड़ी पहाड़ी था और कुछ भी नहीं था। लद्दाख का नाम जो है LA से शुरू होता है, LADAK, दाग लद्दाख बोल के। ला मतलब होता है पासिस। किसी भी जगह जाइए आप लोग लद्दाख में पासिस करना पड़ेगा। लद्दाख में आने के लिए आप लोग को सिर्फ 2 ही रास्ता है, या आप लोग आते हैं मनाली से या आप लोग आते हैं कश्मीर से। कश्मीर से आते समय आप लोगों को जुजी ला पास करना पड़ेगा जो कि 11,000 की हाइट में है। मनाली से आते समय आप लोगों को रोहतांग बरा लाचा पास करना पड़ता है। अभी वहां पे रोहतांग पास नहीं करना पड़ता है, वहां पे अटल टनल बना हुआ है। कल आप लोग का मेन है खरदोंगला, अपना ख्याल रखना, ऑक्सीजन की कमी हो जाता है, वहां पे सिर दर्द हो जाता है, वहां पे वॉमिटिंग हो जाता है। पानी ज्यादा पीना, ठंडा पानी नहीं पीना, गला बैठ जाएगा। ब्रीदिंग इन आउट करना, लंबे लंबे सांस लेना, आप लोग को बहुत अच्छा फील होगा। कल आप लोग गाड़ी से जाते समय सीधा यहाँ से घूम घूम के जाएगा, 18,000 टॉप में पहुंचेगा। इसी टॉप को छोड़ के दूसरी साइड में जाता है। इसी टॉप को बोलते हैं लद्दाख में ला। ला मतलब होता है पासिस। DAK दाग, दाग होता है रीजन। इस क्षेत्र के अंदर चारों तरफ से पासिस करना पड़ेगा। दैट मीन्स लद्दाख द लैंड ऑफ हाई पासिस के नाम से जाना जाता है। आप लोग बोलते हैं सियाचिन, लिखते हैं सियाचिन। व्हाट इज सिया? क्या होता है सिया? सिया मतलब क्या होता है? हमें ये चाहिए,
बोलने से हमें पता नहीं चलेगा, बट सियाम होता क्या है वो बताइए मुझे। सियाम मतलब होता है रोज, फूल, गुलाब। चेन होता है प्लेस। उस जगह के अंदर सबसे पहले एक फूल ने जन्म लिया था, दोनों को मिला के सियाचिन के नाम से जाना जाता है, जैसे लाख को दाग से मिला या लद्दाख। व्हाट इज ग्लेशियर? क्या होता है ग्लेशियर? सुनते ही पता चलता है कि वहां पे बर्फ होगा या तो आइस होगा। सबसे पहले बर्फ होता है, -70-80 डिग्री होने की वजह से मेल्ट नहीं होता है तो वो आइस बन जाता है। जब एक दिन तो बर्फ होना नहीं, आज से 3000 साल पहले बर्फ होता था, तब से लेके आज तक बर्फ होते रहता है, कभी खत्म होने वाला नहीं। इसीलिए वहां पे जमते रहता है। बाहर जितना आप लोग पहाड़ी देख रहे हैं उससे ज्यादा वहां पे आइस का पहाड़ी बना हुआ, नीचे से थोड़ा बहुत पानी बहते रहता है जो कभी खत्म होने वाला नहीं है। उस चीज का नाम है ग्लेशियर। ಟೀ ಪಾಟ್ಗಳು, ಇದು ಹಿಸ್ಟ್ರಿ ಆಫ್ ಲದಾಖು. ನೀವು ವೀಡಿಯೋ ಪಾಸ್ ಮಾಡಿ ಓದ್ಕೋಬೋದು. I have, but it is too hot. ನೋಡಿ, ಚೆನ್ನಾಗಿದೆ, ತುಂಬ ನೀಟಾಗಿ ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನಿಮಗೆ ಅದ್ರ ಅಲ್ಲೇ ನಿಮ್ಗೆ ಇದು ಸಿಗೋದು ಏರ್ಪೋರ್ಟು. ಇದು ಶೌರ್ಯ ಸ್ಥಳ ಅಂತ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಯಾರ್ಯಾರು ಯುದ್ಧದಲ್ಲಿ ವೀರಮರಣ ಹೊಂದಿರ್ತಾರೆ ಅವ್ರುಗಳ್ದು ಇಲ್ಲೇ ಅವ್ರನ್ನ ಬರಿ ಮಾಡಿರೋದು. ಎಷ್ಟು ಜನ ಇದ್ದಾರೆ ನೋಡಿ. ಇವರೆಲ್ಲ ಸ್ಯಾಕ್ರಿಫೈಸಿಂದನೇ ನಾವು ಎಷ್ಟು ಆರಾಮಾಗಿ ಫ್ರೀಯಾಗಿ ಓಡಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ಅಂದರೆ ಲದಾಖಲ್ಲಿ, ಕಾಶ್ಮೀರಲ್ಲಿ ಇವ್ರು ಮಾಡಿರೋ ಪ್ರಾಣ ತ್ಯಾಗನೇ ಕಾರಣ. ಸೊ ಇವ್ರುಗಳು ಇರಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ನಾವು ಇಷ್ಟೊಂದು ಫ್ರೀಯಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಈ ಥರ ವೀಡಿಯೋ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಿರಲ್ಲ. ಜೈ ಹಿಂದ್, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಓಕೆ, ಆಲ್ ರೈಟ್. ಎಲ್ಲ ಗಾಡಿಗೂ ಫ್ಯೂಲ್ ಅಪ್ ಆಯಿತು. ಸೊ ನೆಕ್ಸ್ಟು ಮೋಸ್ಟ್ಲಿ ಮ್ಯಾಗ್ನೆಟಿಕ್ ಹಿಲ್ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಮ್ಯಾಗ್ನೆಟಿಕ್ ಹಿಲ್ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿಂದ ಪತ್ತರ್ ಸಾಹೇಬು. ಸೊ ಅಲ್ಲೇ ನಮ್ಮದು ಇವತ್ತು ಲಂಚ್ ಕೂಡ ಇರುತ್ತೆ. ಊಟ ಮಾಡಿಕೊಂಡು ಇವರು ಏನು ಕಾರ್ ಓಡಿಸ್ತಾರೆ ಗುರು, ಸ್ವಲ್ಪ ಪೇಷನ್ಸ್ ಇಲ್ಲ. ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಅಲ್ಲಿ ಲೆಫ್ಟ್ ತೊಗೊಳಕ್ಕೆ ರೈಟ್ ತೊಗೊಳಕ್ಕೆ ನಿಲ್ತಿದ್ದೀವಿ, ಅಲ್ಲಿ ಆಫ್ ರೋಡಿಂದ ಕೆಳಗಡೆ ಆ ಕಡೆನೇ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಹಂಗೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟ. 2 ನಿಮಿಷ ವೆಯ್ಟ್ ಮಾಡಲ್ಲ ಇವರು. ಇದು ವಾರಲ್ಲಿ ಯೂಸ್ ಮಾಡಿರೋಂಥ ಒಂದು ಜೆಟ್ ಅನಿಸುತ್ತಿದೆ, SB255 ಕೂಡ ಇದೆ. ಏನು ಸೈಜ್ ಐತೆ ಗುರು ಇದು. ಫಸ್ಟ್ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಇದು, ಯಾವುದೋ ಚಿಕ್ಕ ಬ್ರಿಡ್ಜು.
ಸೈಡ್ಗೆ ಹಾಕ್ಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿಂದನೇ ವಿಡಿಯೋ ಮಾಡೋಣ ನಾವು. ಅದೆರಡು ಮೀಟ್ ಆದಾಗಲೂ ಕಲರ್ ನೋಡಿ ಇವಾಗಲೂ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಇದಾಗ್ತಿಲ್ಲ. ಅದು ಅಲ್ಲಿಂದ ಬಂದು ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ ಆಗ್ತಿರೋದು ಒಂದು ಅದು. ಹಾಂ ಯಾಕಂತ ನಾವೆಲ್ಲ ನೋಡ್ಕೊಂಡು ಫೋಟೋ ತಗೋತೀವಿ ಬಿಡೋ, ನಿಮ್ಗೇನು. ಈಗ ಇದು ಬರ್ತಾ ಇರೋದು ಇದು ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಜನ್ಸ್ಕಾರ್ ರಿವರು, ಇದು ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಇಂಡಸ್ ರಿವರು. ಸೊ ಇದು ಇಂಡಸ್ಸು ಮುಂದೆ ಫಸ್ಟ್ ಏನು ಕರಿತಿದ್ರು ಅದು ಸಿಂಧೂ ರಿವರ್ ಅಂತ ಕರಿತಾಯಿದ್ರು. ಸೊ ಇದೆರಡು ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಿ ಇವಾಗ ಹೋಗ್ತಾ ಇದು ಮತ್ತೆ ಇಂಡಸ್ ರಿವರೇ ಆಗುತ್ತೆ. ಸೊ ಇವಾಗ ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ವಾಟರ್ ಫ್ಲೋ ತುಂಬಾ ಕಮ್ಮಿ ಇದೆ. ಇವಾಗ ವಿಂಟರ್ ಸೀಸನ್ ಶುರು ಆಗ್ತಿರೋದ್ರಿಂದ ಕಮ್ಮಿನೇ ಇದೆ. ಸೊ ನಾವು ಚೆದರ್ ಟ್ರೆಕ್ ಇದೆಯಲ್ಲ, ಆ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಲೇಕು ಫ್ರೋಝನ್ ಆಗುತ್ತೆ ಮತ್ತು ಅದ್ರ ಮೇಲೆ ಅವ್ರು ಟ್ರೆಕ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. ಸೊ ಅದು ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಪಾಯಿಂಟ್ ಇಲ್ಲಿಂದನೇ ಅಂತ ಶುರು. ಅಲ್ಲೊಂದು ರೋಡ್ ಹೋಗುತ್ತೆ ಕೆಳಗಡೆ, ಮತ್ತು ಅದು ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಮಗ ಅದು ಕಾರ್ಗಿಲ್ ರೋಡ್. ಅದು ಹಿಂಗೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಹಿಂಗೆ ಹೋದರೆ ಕಾರ್ಗಿಲ್ ಹೋಗುತ್ತೆ. ಇಲ್ಲ ತುಂಬ ಫೇಮಸ್ ಬ್ರೋಕೋಟ್. ನೋಡಿ ನಿಮ್ಗೆ ಇಲ್ಲೇ ರಾಕ್ ಫಾರ್ಮೇಷನ್ ನೋಡಿ, ಅದೊಂದು ಕಲರು, ಅದಷ್ಟು ಮಾತ್ರ ಬ್ರೌನು, ಅದು ಮತ್ತು ಸ್ಲೈಟ್ ಗ್ರೀನು, ಮತ್ತೆ ಬ್ರೌನು, ಗ್ರೀನು, ಮತ್ತೆ ಬ್ರೌನು. ಇಲ್ಲೇ ಅದ್ಭುತ ಗುರು. ನೀವು ಲದಾಖ್ ಹತ್ರ ಬಂದಾಗ ಎಲ್ಲ ವಿಷಯನೂ ಒಂಥರ ಅದ್ಭುತ ಆಗಬೇಕು ಅನಿಸುತ್ತೆ. ಎಲ್ಲೋ ಹೋಗ್ಬಿಡ್ತೀನಿ. ನೋಡೋಣ ಸಮಾಚಾರ ಎಲ್ಲ ಆರಾಮ? ವೀಕೆಂಡು ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟ್ ಇದುವರೆಗೂ ಯಾರು ಒಬ್ಬರು ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ಟ್ರೈ ಮಾಡ್ತಿಲ್ಲ. ಅದು ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಪಾಯಿಂಟ್ ಇತ್ತು, ಅಲ್ಲಿ ನಿಂತ್ಕೊಂಡು ಬರಬೇಕಿತ್ತು. ಬಟ್ ಇವ್ರು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಇದು ಮ್ಯಾಗ್ನೆಟಿಕ್ ಪವರ್ ಕಮ್ಮಿ ಆಗಿದೆ, ವರ್ಕ್ ಆಗ್ತಿಲ್ಲ ಅಂತ. ನೋಡಿ ಸೆಂಟ್ರ್ ರೋಡಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡ, ನೋಡ ಅಲ್ಲಿ ಮಗ ಸೆಂಟ್ರ್ ರೋಡಲ್ಲಿ ಕೂತವಳೆ. ಆ ಕಡೆಯಿಂದ ರಪ್ ಅಂತ ಬಂತು ಅಂದರೆ ರಪ್ ಅಂತ ಹಂಗೆ ಮೇಲೆ ಹೋಗ್ತಾಳೆ. ಅಬ್ಬಾ ಇವ್ರು ಏನು ಗುರು, ಇವರೆಲ್ಲ ಬರೀ ಇನ್ಸ್ಟಾಗ್ರಾಮ್ ಬಿಡ್ತಾರಂಗೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸೆಂಟ್ರ್ ರೋಡಲ್ಲಿ ಇದ್ಕೊಂಡು ಶೋ ದೇವ್ರೆ, ಎಲ್ಲರೂ ಬರೀ ಫೋಟೋ ವೀಡಿಯೋಗೋಸ್ಕರನೇ ಬರ್ತಾರೆ ಅನಿಸುತ್ತೆ ಇಲ್ಲಿ. ನೋಡಿ ನಾನು ಬಂದು ಇಲ್ಲಿ 1 hour ಆಯಿತು. 1 hour ಆದಮೇಲೆ ಜಸ್ಟ್ ಇವಾಗ ವೀಡಿಯೋ ನಾನು ಯೂಟ್ಯೂಬ್ ಹಾಕಬೇಕು ಅಂತ ಒಂದು ಕಡೆ ನಿಂತ್ಕೊಂಡು ರೆಕಾರ್ಡ್ ಮಾಡ್ತಿದ್ದೀನಿ ಹೊರತು ನಾವು ಒಂದು ಸೆಲ್ಫಿ ತೊಗೊಂಡಿಲ್ಲ, ಒಂದು ಇದು ಮಾಡಿಲ್ಲ. ಫಸ್ಟು ನನ್ನ ತಲೆಯಲ್ಲಿ ರೆಕಾರ್ಡ್ ಆಗಬೇಕು, ಕಣ್ಣಲ್ಲಿ ರೆಕಾರ್ಡ್ ಆಗಬೇಕು, ಆಮೇಲೆ ಮಿಕ್ಕಿದೆಲ್ಲ. ಮಗ ನಾನು ಹಂಗೆ ಮೇಲೆ ಹೋಗೋಣ ಬಾ. ಹಾಂ
ಕತ್ತರ್ಸಾದ ಅಂತ ಯೋಗರ ಅವ್ರದ್ದು ಗುರುದ್ವಾರ ಅಲ್ಲಿ ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬೇಕಂದ್ರೆ ಮೋಸ್ಟ್ಲಿ ನಾವು ರೈಡಿಂಗ್ ಗಿರಲ್ಲಿ ಹಾಕೊಂಡು ಇಲ್ಲ ಅನ್ಸುತ್ತೆ. ಏನೋ ರೂಲ್ ಇದೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ನೋಡೋಣ ಬನ್ನಿ ಕೇಳೋಣ. ಇವಾಗೆಲ್ಲ ಊಟ ಗೀಟ ಮಾಡ್ಕೊಂಡು ವಾಪಸ್ ಲೇಗೆ ಹೋದರೆ ಇವತ್ತು ಫುಲ್ ಡೇ ನಮಗೆ ರೆಸ್ಟ್ ಇರುತ್ತೆ. ಮಾರ್ಕೆಟ್ ಗೀಕೆಟ್ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಊಟ ಗಿಟ ಕಾರು ಇಲ್ಲೇ ಇದೆ, 5 ಸೀಟರ್ದು, ಸಾರಿ 5 ಡೋರು. ಲಾಂಚ್ ಮಾಡೈತಲ್ಲ ಗುರು, ಇನ್ನೂ ಏನು ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾನೇ ಇದ್ದಾರಲ್ಲ ಅವರು. ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಗುರು. ಏನಾಗುತ್ತೆ ಒಂದು 35. Don't be a Gamma in the land of Lama. ರಿವರ್ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದೆ, ಇಂಡಸ್ ರಿವರು ಅಂದರೆ ಸಿಂಧು ರಿವರು, ಹಳೆ ಹೆಸರು. ಎಷ್ಟು ಯಾವ ಥರ ವ್ಯೂ ಇದೆ ಅದು. ಇದೊಂದೇ ಗ್ರೀನ್ ಪ್ಯಾಚ್ ಕಾಣಿಸಿದ್ದು ಇಲ್ಲಿಗೆಲ್ಲ. ಎಷ್ಟು ಮೌಂಟೇನ್ಸ್ಗೆ ಇದೊಂದೇ ನಿಮಗೆ ಗ್ರೀನ್ ಪ್ಯಾಚ್ ಕಾಣಿಸುತ್ತೆ.